सध्या सगळे मेकअप आर्टिस्ट सोशल मीडियावरती आहेत. Instaवरती त्यांचे मेकअपचे फोटोज, व्हिडिओज टाकत असतात. अ, तर ह्या सोशल मीडियाचा कसा फायदा होतो तुम्हाला? आणि सोशल मीडियावरनं की ट्रेंड चेंज होत असतात. आज एक ट्रेंड चालू आहे किंवा हा मेकअपची स्टाईल आहे जी जास्त चालते. तर अशी कोणती स्टाईल आहे जी सगळ्यात जास्त चालते सध्या आणि सोशल मीडियाचा कसा फायदा होतो तुमच्या बिझनेससाठी ते सांगा? सोशल मीडियाचा फायदा ॲक्चुअली मला लॉकडाऊनपासून झाला, हे पण सांगते. ओके. लॉकडाऊनच्या आधी मी असं तेवढं काहीच पोस्ट करत नव्हते. हं, मी मेकअपच करत होते. हं, तेव्हा मला वाटतं मी सलूनचा पण विचार केला नव्हता. हं, हं. त्या दरम्यानच असं झालं, की एकदम स्पार्क मिळाला, की आपण करूया आणि सोशल मीडियामुळे ना अवेअरनेस खूप वाढलेला होता तेव्हा. ओके. कारण त्या काळात असं होतं, की बाहेर कोण जात नव्हतं. हं, हं. त्याच्यामुळे मी पण सोशल मीडियावर खूप असायची. कारण वेळ खूप मिळायचा. बरोबर. घरचं आवरून जो तो जास्त बोलायचं नव्हतं. माहिती आहे ना तुम्हाला सगळे रिस्ट्रिक्शन्स वगैरे हं, समथिंग. पण त्यावेळेला खूप असा विचार आला, की सगळेजण एवढे छान-छान करतात, आपण खूपच पाठी आहोत. हं. म्हणजे सगळे पुढे चाललेत म्हणून आपण पुढे जायचा हा प्रश्न नाहीये, की आपण आपल्या क्षेत्रात काहीतरी छान करू. हं, हं. जेणेकरून त्याचा फायदा कोणाला व्हावा. नुसतं आपण आर्टिस्ट म्हणून काम करण्यापेक्षा आपण दुसऱ्याला किती छान देऊन ते छान कसे आर्टिस्ट होतील, हे महत्वाचं आहे. बरोबर. मला माझे जे गुरु आहेत पंढरीदादा जुकर यांनी मला नेहमी अ, समर्थन केलं, की "नाही तू चांगली करतेस, पुढे जा, पुढे कर." आणि बऱ्याच ट्रिक्स वगैरे शिकवल्या. तर ह्या अशा गोष्टी आहेत किंवा असे काही म्हणजे टिप्स आहेत. त्या आपण क्लायंटपर्यंत पोहोचवू पण शकतो बरोबर. किंवा आपल्याला आपण कुठल्या लेव्हलचं काम करतोय, आपण कोणासोबत काम करतोय, हे आपण इझिली कोणाला सांगू शकतो. ते आहे मेन एकमेव साधन सोशल मीडिया. बरोबर. आणि लॉकडाऊन नंतर असं झालं, की अ, एक-एक स्टेप मी पुढे-पुढे जात होते. त्या स्टेपमध्ये बरेचसे मला हात पण भेटले, ओके. की सपोर्टिंग, की तुमचं खूप छान होतंय. म्हणजे तुमचं मस्त होतंय. तर तुम्ही ह्याच्यात पण याल का? शूटमध्ये पण याल का? ऑलरेडी मी ॲड एजन्सी शूटमध्ये काम केलेलं आहे. ओके. मी जवळ-जवळ आशनिको, परत मनीष मल्होत्रा आणि नीता डोंगरे यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. सर्व फॉरेनर्स मॉडेलसोबत मी काम केलेलं आहे. ते माझ्या ह्या सोशल ह्याच्यामुळे मला उपयोगात आलं. ओके. मी पोस्टिंग करायची. सगळ्यांना वाटायचं, "अरे, हे फॉरेनर्स आहेत सगळे मॉडेल्स वगैरे." ओके. आणि त्याचा खूप फायदा झाला मला. हं, हं, हं. जर मी ते पोस्टिंग केलं नसतं, तर माझा फायदा झाला नसता आणि ते मी पोस्टिंग केलं नसतं, तर काहीच समजलं असतं कोणाला. आणि असं हे पोस्टिंग चालत गेलं म्हणूनच तर निलेशजीची ओळख झाली माझी.